कधी-कधी असं होतं ना, की एखादा क्षण इतका सुंदर असतो की वाटतं तो कायमचा थांबावा. हो, अगदी. आज आपण अशाच एका थांबलेल्या क्षणाची गोष्ट करणार आहोत. एका कवीने चक्क पावसाला, म्हणजे आकाशातल्या मेघाला थांबायला सांगितलंय. कवी चा. भ. बोरकर आणि त्यांची कविता रे थांब जरा आषाढधना. आपल्या या चर्चेचा आधार आहे 12वीच्या मराठीच्या पुस्तकातील माहिती. पण आपण जरा त्या पलीकडे जाऊन कवितेच्या आत्म्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. असं काय आहे त्या एका क्षणात जे जपून ठेवण्यासाठी कवी एवढा आतुर झाला आहे? चला, त्यांच्या नजरेतून तो थांबलेला क्षण जगून पाहूया. तर सुरुवातीला या कवीलाच समजून घेऊया. कोण होते हे चिंतामणी त्र्यंबक बोरकर? म्हणजे आपण त्यांना बाभ बोरकर म्हणून ओळखतो. बाबा बोरकर म्हणजे ते मराठी साहित्याच्या आकाशातले असं म्हणूया की एक तेजस्वी तारा आहेत. कवी, कादंबरीकार, ललित लेखक. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. हो, अगदी. 1910 ते 1984 हा त्यांचा जीवनकाळ. आणि त्यांचं काम इतकं मोठं होतं की भारत सरकारने त्यांना पद्मश्री या खिताबाने सन्मानित केलं. पद्मश्री मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. पण त्यांच्या कवितेचं असं काय वैशिष्ट्य होतं की ती आज आपल्याला इतकी जवळची वाटते? 2 शब्द सांगतो, निसर्ग आणि प्रेम. निसर्ग आणि प्रेम. हे त्यांच्या कवितेचे श्वास होते असं म्हणायला हरकत नाही. पण ते केवळ निसर्गाचं वर्णन करत नसत, तर ते निसर्ग जगत होते. अच्छा. त्यांच्या कवितेतून निसर्गाची चित्र इतकी जिवंत होतात की आपल्याला वाटतं आपण तिथेच उभे आहोत. आणि त्यात एक कमालीची संवेदनशीलता आणि नादमयता आहे. हो, त्यांची कविता वाचताना नाही तर गुणगुणालीशी वाटते असं म्हणतात. अगदी. आणि त्यांचं काम फक्त मराठीपुरतं मर्यादित नव्हतं, बरोबर? नाही, अजिबात नाही. कारण त्यांचा त्या सासाय नावाच्या कोकणी कविता संग्रहाचा उल्लेख आहे. हो, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हो. त्या मातीवरचं प्रेम दिसून येतं. मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांवर त्यांचं सारखंच प्रभुत्व होतं. म्हणजे ते फक्त शब्दांचे जादूगार नव्हते, तर भावनांचे चित्रकार होते. बरोबर. आणि हीच चित्रकला आपल्याला त्यांच्या आषाढधना या कवितेत अनुभवायला मिळते. बोरकरांची निसर्गावरची ही पकड खरंच विलक्षण आहे आणि तीच आपल्याला त्यांच्या ह्या रे थांब जरा आषाढधना कवितेत थेट अनुभवायला मिळते. शीर्षकापासूनच एक आर्जव, एक विनंती जाणवते, नाही का? हो. पण गंमत अशी आहे की जो मेघ हे सगळं सौंदर्य निर्माण करतोय त्यालाच कवी थांबायला का सांगत आहेत? हाच या कवितेतला सर्वात सुंदर विरोधाभास आहे. कवी आषाढातल्या मेघाला, आषाढधनाला विनंती करत आहेत की तू क्षणभर थांब. क्षणभर थांब. कारण तुझ्या येण्याने, तुझ्या बरसण्याने या निसर्गाचं रूपडं पालटून गेलं आहे. सगळीकडे हिरवाईचं साम्राज्य पसरलं आहे. ही किमया तूच घडवलीयस. म्हणजे गंमत बघा, ज्याने ही किमया केलीये त्यालाच थांबायला सांगत आहेत. जणू काही एखाद्या चित्रकाराला सांगतायत की थांब, तुझं चित्र पूर्ण झालंय, आता मला ते शांतपणे पाहू दे. अगदी बरोबर. तू पुढे रंग भरत राहिलास तर मला या क्षणाचं सौंदर्य टिपता येणार नाही. हीच भावना आहे. कवीला ते सौंदर्य डोळे भरून प्यायचंय, ती रंगांची उधळण अनुभवायची आहे. अच्छा. पाऊस कोसळत राहिला तर कदाचित त्या दृश्यातली नजाकत, ते बारकावे निसटून जातील. म्हणून ही थांब जरा अशी प्रेमळ विनंती आहे. आणि या निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना कवी काही विलक्षण प्रतिमा वापरतात असं मी ऐकलंय. म्हणजे साध्या हिरव्यागार शेतांवर ते थांबत नाहीत. मुळीच नाही. इथेच बोरकरांची प्रतिभा दिसते. ते म्हणतात, कोमल पाचूंची ही शेते. कोमल पाचूंची ही शेते. म्हणजे ही शेतं म्हणजे जणू काही मऊ मुलायम पाचूची रत्न आहेत जी जमिनीवर पसरली आहेत. वा. मग ते म्हणतात, प्रवाळ मातीमधली अवते. प्रवाळ म्हणजे कोरल, त्या लालसर प्रवाळासारख्या रंगाच्या मातीतून चालणारी अवतं म्हणजे नांगर. थांबा, म्हणजे ते फक्त रंगांचं वर्णन करत नाहीयेत, ते निसर्गातल्या सामान्य गोष्टींना थेट मौल्यवान रत्नांची उपमा देत आहेत. पाचू, प्रवाळ. आणि तिसरं रत्न म्हणजे इंद्रनील वेळूंची बेटे. वेळू म्हणजे बांबू. अच्छा, वेळू. बांबूची बेटं त्यांना इंद्रनील रत्नांसारखी म्हणजे निळ्या तेजस्वी साफायरसारखी भासत आहेत. विचार करा, कवी इथे साधीसुधी उपमा देत नाही आहेत. नाही. ते शेतांना पाचू, मातीला प्रवाळ आणि बांबूंना इंद्रनील म्हणतात.
यातून बोरकर निसर्गाला एका खजिन्याच्या रूपात पाहत आहेत. खरंय. हा पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तर तो निसर्गावर रत्नांचा अभिषेक करत आहे. वा. म्हणजे पदविन्यास खुणा हा शब्द जो ते वापरतात, त्याचा अर्थ आता अधिक गहिरा वाटतोय. बरोबर. या मेघाच्या पावलांच्या खुणा म्हणजे साध्यासुध्या ओल्या खुणा नाहीत, तर जिथे जिथे त्याने पाऊल ठेवलं तिथे तिथे त्याने रत्न उधळली आहेत. अगदी. या दृष्टिकोनाने तर कवितेकडे बघण्याचा माझा जाविया बदलला. ही केवळ निसर्गपूजा नाही, तर निसर्गाला दिलेली सर्वोच्च प्रतिष्ठा आहे. पण हा खजिना काही निर्जीव नाही. या कवितेत नुसतं सौंदर्य नाही, तर एक चैतन्य आहे, एक सळसळ आहे. हो, आणि हे चैतन्य मानवी भावनांमधून व्यक्त होतं. बोरकर निर्जीव घटकांमध्ये भावना पाहतात. कसं काय? उदाहरणार्थ, रोमांचित ही गंधक इतकी. केवड्याचं फूल जणू काही शहारलं आहे, त्याला रोमांच आले आहेत. अच्छा. किंवा फुटे फुली ही सोनचंपकी. सोनचाफ्याची कळी नुकतीच उमलते आहे, पण सगळ्यात सुंदर कल्पना पुढे येते. लाडून या जाईच्या लेकी, तूच चोरू न बघती पुन्हा पुन्हा. ही माझी सगळ्यात आवडती ओळ आहे. आणि माझी सुद्धा. जाईच्या लेकी ही कल्पनाच किती गोड आहे. म्हणजे निसर्गाला ते एका कुटुंबासारखं बघत आहेत. फुलं म्हणजे लाडीक मुली. हो. आणि हा आषाढातला मेघ म्हणजे कोणीतरी प्रिय पाहुणा, ज्याला त्या लपून छपून बघत आहेत. काय सुंदर निरीक्षण आहे. त्या फुलांच्या बघण्यात एक कुतूहल आहे, थोडी लाज आहे आणि खूप सारं प्रेम आहे. हो ना. या एका ओळीने कवीने संपूर्ण वातावरणात एक नाजूक प्रेमळ भावना भरली आहे. निसर्ग आता फक्त सुंदर नाही, तर तो भावनाशील झाला आहे. तो प्रेम करतोय, लाजतोय. आणि हे चित्र अजून पूर्ण होतं जेव्हा त्यात प्राणी आणि कीटकं येतात. भिवून पिसोळी थव्याथव्यांनी. पिसोळी म्हणजे ड्रॅगनफ्लाईज. हो. पावसाच्या तुषारांमध्ये भिजणारे त्यांचे थवे. पाण्यात चळचळणाऱ्या मासोळ्या. आणि मग येतात काजवे. हो, आणि काजव्यांच्या बाबतीत कवी एक खूप वैयक्तिक इच्छा व्यक्त करतात. कोणती? ते म्हणतात, करून दे मजे हितगुज त्यांचे वे, मला त्या काजव्यांशी गप्पा मारू दे. अरे वा. हां, संवाद साधण्याची इच्छा खूप महत्वाची आहे. कवीला निसर्गाचा फक्त साक्षीदार व्हायचं नाहीये, तर त्याचा एक भाग व्हायचा आहे. अगदी. ही काजव्यांसोबत हितगुज करण्याची कल्पनाच किती शांत आणि सुंदर आहे. आजच्या धावपळीच्या जगात जिथे माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही, तिथे कवी काजव्यांशी संवाद साधू इच्छितो. बरोबर. हे त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं दाखवतं. आणि हे सगळं कधी करायचंय, तर रात्रीच्या शांत वेळी, पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब म्हणजे विधुवदना निरखत. विचार करा ते दृश्य, मिट्ट काळोख, चमकणारे काजवे, त्यांच्याशी चाललेलं हितगुज आणि पाण्यात दिसणारं चंद्राचं सुंदर मुख. खरंच. हा एक निव्वळ अनुभव आहे, केवळ वर्णन नाही. खरंय. आणि हा सगळा अनुभव शब्दांत पकडण्यासाठी बोरकरांनी जी भाषा वापरली आहे ती सुद्धा तितकीच अप्रतिम आहे. हो. असं म्हणतात की त्यात संस्कृत आणि ग्रामीण बोलीचा एक सुंदर संगम आहे. हो, ही त्यांची खासियत आहे. ते शब्दांची निवड इतक्या कौशल्याने करतात. एकीकडे आषाढदना, पदविन्यास खुणा, विधुवदना असे भव्य, भारदस्त, संस्कृत प्रचूर शब्द. हे शब्द वापरून ते कवितेला आणि त्या दृश्याला एक वेगळीच उंची, एक ग्रँडनेस देतात. म्हणजे ते जणू काही एक मोठा भव्य कॅनव्हास तयार करतात. बरोबर. पण त्याच कॅनव्हासवर ते अवते म्हणजे नांगर, लेकी म्हणजे मुली असे मातीशी जोडलेले रोजच्या जगण्यातले ग्रामीण शब्द वापरतात. अच्छा, त्याचं भव्य रूप दाखवतो. आणि दुसरा एक क्लोजअप मॅक्रो लेन्स, जो त्यातील नाजूक घरगुती तपशील टिपतो. उत्तम उदाहरण. हाच तो भाषेचा खेळ आहे. या दोन स्तरांवरच्या भाषेमुळेच ही कविता एकाच वेळी भव्य आणि तितकीच आपलीशी इंटिमेट वाटते. खरंय. हा समतोल साधणं खूप कठीण आहे आणि बोरकर ते सहज साधतात. तर कवीने मेघाला थांबायला सांगितलं, जेणेकरून हे सगळं सौंदर्य, हे चैतन्य, हा संवाद अनुभवता येईल. पण त्यांची मागणी इथेच थांबत नाही. ते अजून काहीतरी मागतायत, बरोबर? हो. ते म्हणतात की तू थांबला आहेस, तर या थांबलेल्या क्षणात काही गोष्टी घडू देत. ही एक प्रकारची प्रार्थनाच आहे. प्रार्थना. हो. ते म्हणतात, कणस भरू दे जीवस दुधाने. शेतातली कणसं नुसती भरू नयेत, तर ती जिवंत दुधाने म्हणजे ताज्या जीवन रसाने भरू देत. जीवस हा शब्द किती महत्वाचा आहे. लाईफ गिव्हिंग. अगदी. पुढे ते म्हणतात, देठ फुलांचा अरळ मधाने. फुलांचे देठ
रसाळ मधाने भरून जाऊ देत. आणि कंठ खगांचा मधुगानाने म्हणजे पक्ष्यांचे कंठ मधुर गाण्याने भरू देत. म्हणजे केवळ दृश्य सौंदर्य नाही. तर चव, गंध आणि आवाज या सगळ्यांनी तो क्षण परिपूर्ण व्हावा. बरोबर. म्हणजे तो थांबलेला क्षण रिकामा नसावा, तो समृद्धीने, परिपूर्णतेने ओतप्रोत भरलेला असावा. हो. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय व्हावा? आणित शहारा तृणपर्णा, म्हणजे गवताच्या प्रत्येक पात्यावर शहारा येऊ देत. हो. इतकं चैतन्य, इतकी ऊर्जा त्या एका क्षणात दाटून यावी. काय सुंदर आहे. ही केवळ थांबण्याची विनंती नाही, तर त्या थांबलेल्या क्षणाला एका परिपूर्ण, चैतन्यमय, स्वर्गीय अनुभवात बदलण्याची ही तीव्र इच्छा आहे. तर मग आपण या सगळ्या चर्चेला एकत्र बांधूया. आपण सुरुवात केली का साध्या विनंतीपासून, रे थांब जरा आषाढधना. हो, पण आता असं वाटतंय की ही फक्त पावसाळ्याची कविता नाहीये. दाबण्याचं महत्त्व शिकवते. बरोबर. आपल्या आजूबाजूला रोजच अशी काहीतरी रंगीबेरंगी किमया घडत असते, पण ती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं. आणि इथेच गंमत आहे काय? की ज्या मेघाने ही किमया घडवली त्यालाच थांबायला सांगणं. हो, म्हणजे निर्मितीच्या प्रक्रियेलाच क्षणभर थांबवून त्या निर्मितीचा आस्वाद घेण्याची ही तीव्र इच्छा आहे. आणि इथेच मला एक महत्वाचा प्रश्न पडतो. कोणता? कवी मेघाला थांबायला सांगतात, पण मेघाचा स्वभावच आहे पुढे जाणे, वाहत राहणे. तो थांबू शकत नाही. आणि मला वाटतं हाच या कवितेचा खरा गाभा आहे. अच्छा. हा एक सुंदर न सुटणारा तणाव आहे. एका बाजूला निसर्गाचा नियम आहे, जो सतत बदलत राहतो, पुढे जात राहतो. सौंदर्य हे क्षणभंगूर असतं. आणि दुसऱ्या बाजूला माणसाची तीव्र इच्छा आहे की तो सुंदर क्षण, तो परिपूर्ण अनुभव कायमचा पकडून ठेवावा, त्याला गोठवून टाकावा. म्हणजे ही कविता फक्त निसर्गाच्या सौंदर्याबद्दल नाही, तर त्या सौंदर्याची क्षणभंगुरता आणि तो क्षण जपून ठेवण्याची मानवी आस, या दोन गोष्टींमधल्या संघर्षाबद्दल आहे. बरोबर. हा संघर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतो. एखादा सुंदर सूर्यास्त, लहान मुलाचं पहिलं हसू, मित्रांसोबतची अविस्मरणीय संध्याकाळ. हो, हे क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करतो, पण मनातल्या मनात त्यांना कायमचं थांबून ठेवण्याची इच्छा असते. आणि जाता जाता हाच विचार करूया. बोरकरांना आषाढातला तो एक क्षण थांबवायचा होता. असे कोणते क्षण आहेत जे आपण आपल्या आयुष्यात कायमचे थांबवून ठेवू इच्छितो? आणि जर ते शक्य नसेल, तर त्या क्षणाला बोरकरांसारखं पूर्णपणे प्रत्येक इंद्रियाने जगणं. हेच खरं थांबणं आहे का?